महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे। येत्या 5 डिसेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधी सोहळ्याच्या तयारीची एकत्रित पाहणी करण्यात आली। नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला 70हून अधिक व्हीव्हीआयपी नेते उपस्थित राहणार आहेत। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे। याशिवाय महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे। विशेष बाब म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील अनेक साधू महंतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे। यामध्ये नरेंद्राचार्य महाराज, गोविंद देवगिरी महाराज, बागेश्वर बाबा, महामंडलेश स्वामी, विश्वेश्वरानंद महाराज, जैन संत लोकेश मुनी, बंजारा संत, शीख संत, बौद्ध भिक्खू यांचा समावेश आहे। याशिवाय काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी आणि महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।